नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल दी केम्पे स्टडीमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची नवीन जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा 2-3 नवीन दुसऱ्याही जाहिरात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पहा मित्रांनो, आत्ताच ही जाहिरात आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर पहा मित्रांनो, गट अ चे म्हणजे क्लास 1 साठी ही पोस्ट आहेत मित्रांनो. अतिशय दर्जेदार पोस्ट आहेत. गट अ राजपत्रित मित्रांनो ह्या जागा आहेत. तर यामध्ये परीक्षा शुल्क काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर यासाठी पदे कशी आहेत, तर फॉर्म भरायची डेट, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा मित्रांनो, शासनाच्या नियोजन विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक, वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ राजपत्रित या संवर्गातील एकूण 23 पदांच्या भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत. तर मित्रांनो, जागा किती आहेत? 23 जागा आहेत. आणि यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार पहा किती जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 2 जागा आहेत. तर मित्रांनो, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 जागा, इतर मागास वर्गासाठी 4 जागा. तर एकूण आरक्षित ज्या मित्रांनो जागा आहेत त्या 18 आहेत आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 5 जागा आहेत. तर मित्रांनो, एकूण अशा 23 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. तर पहा मित्रांनो, नंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असेल. तर अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्ही 1 डिसेंबर 2025 रोजी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 22 डिसेंबर 2025 मित्रांनो लास्ट डेट असेल. तर फॉर्म भरायची डेट 1 डिसेंबर 2025 आणि लास्ट डेट 22 डिसेंबर 2025. तर यामध्ये पहा, प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तर मित्रांनो, आर्थिक दुर्बल घटकांच्या उमेदवारांसाठी दिलेला आहे. तर यामध्ये शासन शुद्धीपत्रक, इतर समाजभाव कल्याण विभाग. तर यामध्ये अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी कालावधी विचारात घेण्यात येईल. तर प्रस्तुत संवर्गाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तर यामध्ये मित्रांनो दिलेला आहे सन 2025-26 ची. तर पहा, वेतन श्रेणी काय असेल या पदासाठी. तर मित्रांनो, क्लास 1चं पद आहे गट अ चं. तर यामध्ये 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अन्य भत्ते अशी मित्रांनो याची पेमेंट असेल, वेतन श्रेणी असेल. तर यासाठी पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल. तर वयोमर्यादा पहा, वयोमर्यादा जो गणन करण्याचा दिनांक आहे, तर दिनांक 22 डिसेंबर 2025 अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असा मित्रांनो वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक आहे. तर किमान अमागास, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी मित्रांनो 22 वर्ष आहे किमान या सर्वांसाठी, अमागास, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटकांसाठी. तर कमाल वयोमर्यादा जी आहे अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष. तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी मित्रांनो खुला आणि मागासवर्गीय या दोन्हीसाठी 43 वर्ष आहे. तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी +3 वर्ष अधिक. तर मित्रांनो असा असेल वयोमर्यादा. तर दिव्यांग उमेदवारांसाठी पहा, 45 वर्ष वयोमर्यादा असेल. तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 5 वर्षापर्यंत उच्चतम वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. तर अशी मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे. तर यामध्ये पहा, शैक्षणिक अर्हता व अनुभव. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो शैक्षणिक अर्हता. तर पासेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन स्टॅटिस्टिक्स और इकॉनॉमिक्स फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो सांख्यिकी आणि अर्थशास्त्र यामध्ये मित्रांनो डिग्री दिलेला आहे. आणि ऑरमध्ये पहा, passes a graduate degree in statistics or economics and
पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सब ब्रँचेस ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑर इकॉनॉमिक्स फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर टीप पहा इथे काय दिलेली आहे. तर अभिप्रायानुसार उपरोक्त 9.12 मध्ये नमूद पदव्युत्तर पदवीकरिता स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांच्या खालील उपशाखा ग्राह्य धरण्यात समजण्यात येतील. तर पहा कोणकोणचे आहेत. तर यामध्ये उपशाखा तर स्टॅटिस्टिक्ससाठी अप्लाय स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स अँड डेमोग्राफी, तर ॲक्युएटर सायन्स. तर ही मित्रांनो स्टॅटिस्टिक्ससाठी उपशाखा आहेत. आणि इकॉनॉमिक्ससाठी मायक्रो इकॉनॉमिक्स. तर मित्रांनो असे ही यामध्ये दिलेलं आहे इकॉनॉमिक्ससाठी उपशाखा, ते तुम्ही पाहून घ्या. तर अनुभव पहा. passes 5 years of supervisory experience after passing educational qualification mentioned in 9.1 above in any statistics or economics, worked in any recognized university, working in the field related to the development program of the government or public authority. तर मित्रांनो 5 वर्षाचा अनुभव दिलेला आहे. तर यामध्ये पहा प्रोव्हाइडेड दॅट वेअर द कॅन्डिडेट इज हॅव्हिंग डॉक्टरेट म्हणजे PhD डिग्री इन स्टॅटिस्टिक्स ऑर इकॉनॉमिक्स. तर यामध्ये PhD जर झाली असेल देन 3 years ऑफ सुपरवायझरी एक्सपिरियन्स स्पेसिफाईड इन ॲट लिस्ट वन ऑफ द अबोव. तर मित्रांनो 1 ते 4 इथे दिलेले आहे यापैकी एक. तर आफ्टर पासिंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन्ड इन 9.1 अबोव. तर मित्रांनो असा अनुभवही लागेल तुम्हाला आणि हे शैक्षणिक अर्हता लागेल. तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता व अनुभव करण्याचा दिनांक इथे दिलेला आहे. तर यामध्ये पहा यामध्ये माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे यामध्ये. तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर मित्रांनो अर्जाची संख्या जर जास्त आली तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि अर्ज जर मित्रांनो जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि कमी जर आली तर तुमची मुलाखती होऊ शकते. तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्थमान लागू राहील. तर यामध्ये चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर चाळणी जर परीक्षा झाली नसेल तर तुमची थेट मुलाखत होईल. तर यामध्ये मुलाखतीमध्ये तुम्हाला किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल. तर यामध्ये मित्रांनो अशी ही निवड प्रक्रिया होईल. त्यानंतर पहा अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे. तुम्हाला मित्रांनो हे डॉक्युमेंट लागतील फॉर्म भरण्यासाठी. तर हे मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला आपल्या संकेतस्थळावरती जाऊन प्रोफाईल निर्मिती करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर पहा इथे सर्वसाधारण येथे मित्रांनो माहिती दिलेली आहे. तर यामध्ये परीक्षा शुल्क पहा कसे असेल. तर अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये फीस असेल. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये फीस असेल. तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे. तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. तर अशी मित्रांनो जाहिरात आलेली आहे 23 जागांसाठी. तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.